सुमारे 30 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप्रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मान्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप्रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून शुक्रवारी त्याने माध्यमांशी संवाद साधला. इथं एखादी अकादमी स्थापन झाली तर कोकणातल्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. धावणं ही केनियामध्ये संस्कृती आहे, तशी संस्कृती अशा मॅरेथॉनमधून कोकणात देखील तयार होईल असं ते म्हणाले. आपण जगभरात विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो, पण या हाफ मॅरेथॉनचा जो मार्ग आहे तो चढ उतार वळणावळणाचा आहे. सोबत छान निसर्ग आहे, पण हवेत तेवढीच आर्द्रता असल्यानं इथं धावणं हे आव्हानात्मक असेल. मी अशा वातावरणात कधीच धावलेलो नाही, त्यामुळे कुडाळ मॅरेथॉनमध्ये मी देखील धावणार असल्याचं त्यानं सांगितलं. राणे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आणि टीम KMR यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या हाफ मॅरेथॉनमध्ये सुमारे 2000 जणांनी नोंदणी केल्याचं यावेळी आयोजक अजित राणे यांनी सांगितलं. यावेळी मान्सून स्पर्धेच्या टी-शर्टचं देखील अनावरण करण्यात आलं. पाहूयात. कुडाळ मान्सून मॅरेथॉनचं या वर्षीचं आयोजनाचं तिसरं वर्ष आहे. सांगायचं म्हणजे जेव्हा आपण पहिल्याच वर्षी जेव्हा मॅरेथॉन घेतली, त्या पहिल्याच वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये आपण एक असा उत्कृष्ट प्रतीने ती मॅरेथॉन हँडल केली. आपल्याला बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉनचं प्राईज मिळालं. म्हणजे सांगायचं म्हणजे टाटा मॅरेथॉनला पहिलं 42 किलोमीटरमध्ये मिळतं, कुडाळ मान्सून मॅरेथॉनला हाफ मॅरेथॉनमध्ये पहिलं प्राईज मिळालं. म्हणजे पहिल्या वर्षी आयोजनाच्या वेळी एवढा मोठा प्राईज मिळणं सेल्फ म्हणजे एक मोठी अचीवमेंट होती. दुसऱ्या त्यावेळी मला वाटतं एक 800, 900, 800 त्याच्यानंतर आयोजनाचं गेल्या वर्षीचं दुसरं वर्ष होतं. दुसऱ्या वर्षी आयोजन 1350 पार्टिसिपंट्सने भाग घेतला. आता हे पार्टिसिपंट्स फक्त महाराष्ट्रातूनच आलेले नाही, ते आपल्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले होते. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया कुडाळचं नाव झालेलं आहे. कुडाळ मान्सून म्हणजे फेमस झाले. आयोजनाचं आता हे तिसरं वर्ष आहे. यंदाचं तर म्हणजे अजूनही रेकॉर्ड त्याच्या पुढे गेले, कारण ऑलमोस्ट 2000 रजिस्ट्रेशन आपल्याकडे आलेले आहेत. 2000 रजिस्ट्रेशन येणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी आमची KMRची टीम जी आहे ना, ती अहोरात्र मेहनत करते त्याच्यामागे, आणि त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणूनच आपल्याला आज एवढी रजिस्ट्रेशन झालेली आहे. एवढे पार्टिसिपंट्स राज्यातून, परराज्यातून, आणि आता तर आपल्याकडे एकदम म्हणजे इंटरनॅशनल लेवल, इंटरनॅशनल मॅरेथॉन चॅम्पियन सुद्धा आलेले आहेत. ही एक खूप मोठी म्हणजे मोठी बाब आहे, वेगळंच आहे. आणि तो त्याच्यासाठी सुद्धा ही पहिलीच करत आहे. आज सकाळी ट्रेनिंगच्या वेळी तो इथे भरपूर ह्युमिड आहे. म्हणजे आपल्याकडे भयंकर म्हणजे बाकी जरी तसं नसतं, वेदर वेगळाच असतं. थोडंसं म्हणजे चॅलेंजिंग नवीनच आहे. अप्स अँड डाऊन म्हणजे आपण चढ उतार म्हणतो तसे पण आहे. पण मॉन्सून मॅरेथॉन हा जो प्रकार आहे तो म्हणतो तो स्वतः पहिल्याच वेळी अनुभवणार. आणि तसंच, आणि त्याने म्हटल्याप्रमाणे आपल्यासाठी म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की एवढा मोठा चॅम्पियन आपल्याकडे येऊन तो धावणार आहे. ही आपल्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. कल्चरचाच भाग म्हणता येईल, कारण बाकी वातावरण ते ज्या ठिकाणी ट्रेन होतात वगैरे हा एक भाग झाला, पण आपल्याकडे ह्या स्पोर्ट्सला, या इव्हेंट गेमला बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. आपण याच्याकडे धावणं, याच्याकडे गेम म्हणून बघतच नाही. आपल्याला फक्त तो क्रिकेटचा बॉल आणि बॅट एवढ्यापर्यंत हेच माहीत असतं. आपल्याला हे बाकी स्पोर्ट्सच माहीत नाही. यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे या गेमकडे तो एक वेगळाच आहे. ते एक प्रोफेशन म्हणून या खेळामध्ये सहभागी होतात. तर आपल्याकडे सुद्धा हे आपण प्लेयर घडवू शकतो, आणि त्याच्यासाठी ट्रेनिंग जे ते म्हणत आहेत ते आपल्याला ट्रेनिंग द्यायला तयार आहेत. आपण अकॅडमी चालू करूया आणि आपण इथे अजून चांगले प्लेयर्स घडवूया. आपल्याकडे वर्ल्ड मॅरेथॉन चॅम्पियन केनियावरून आलेले आहेत. हे या वर्षीचं आपलं मॅरेथॉनचं तिसरं वर्ष, आयोजनाचं तिसरं वर्ष. एवढ्या मोठ्या ऑलिम्पिक स्टारने कुडाळमध्ये येणं हे एक आमच्यासाठी एक मोठी म्हणजे मोठीच गोष्ट आहे. ते इथे आले, ते आपल्या परवाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. तर सर्वात पहिलं म्हणजे मी सर्वांना विनंती करतोय की जर कोणी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तरी तुम्ही या सकाळी 6च्या इव्हेंटला तुम्ही या.
बघा, त्यांच्याकडून आपल्याला इन्स्पिरेशन घ्यायचं आहे. जरी आपण कोणी भाग नाही घेतलं तर ते काय करतायत, कसं धावतायत, त्यांची शरीर कसं ते युटिलाइज करतायत या स्पोर्ट्ससाठी, हे आपल्याला बघायचं आहे. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्यांना हे सांगतो की प्लीज तुम्ही या आणि हा इव्हेंट अटेंड करा. गोष्ट म्हणजे ही आपण त्यांना एक विनंती केलेली आहे आणि ही विनंती मागे थोडंसं म्हणजे उभं आहे. त्याचं जसं मगाशी मी म्हटलं की आपल्याकडून या स्पोर्ट्ससाठी प्लेयर्स तयार होत नाही. सो आपल्याकडून म्हणजे फक्त आपल्या कुडाळ सिंधुदुर्गातूनच नाही तर संपूर्ण भारतातून सुद्धा ऑलिम्पिक लेवलपर्यंत किंवा वर्ल्ड मॅरेथॉन चॅम्पियनच्या लेवलपर्यंत कोण जातच नाही. आणि त्याच्यासाठी काय करता येईल तर त्याच्यासाठी ही एक मी त्यांना विनंती केली की समजा जर आपल्या कोकणामध्ये आपल्या सिंधुदुर्गात कुडाळमध्ये जर आपण एखादी अकॅडमी चालू करू शकलो, ट्रेनिंग अकॅडमी, ज्याच्यातून आपण हे धावपटू तयार करू शकलो, घडवू शकलो तर काय होईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक म्हणजे गुरूंची आवश्यकता, फार चांगल्या ट्रेनर्सची आवश्यकता आहे. आणि ते ट्रेनर्स हेच होऊ शकतात ज्याला एवढा मोठा अनुभव आहे. आज विल्सन किप्रोप यांनी 30 पेक्षा जास्त इंटरनॅशनल मॅरेथॉन धावलेले आहेत आणि जिंकलेले आहेत. एवढ्या मोठ्या खेळाडूंनी जर त्यांना ट्रेनिंग दिलं, कारण ते स्वतः एवढं कठीण ट्रेनिंग घेऊन ते या ठिकाणी पोचलेले आहेत, तर ते अतिशय म्हणजे मेहनत करून पोचलेले आहेत. आणि त्यांनी जर आपल्या मुलांना ट्रेनिंग दिलं तर जशी आमची इच्छा आहे त्याचप्रमाणे नक्कीच आपण पुढे 5, 10, 15, 20 म्हणजे चॅम्पियन्स घडवू शकू अशी मला नक्की खात्री आहे. 5, 10 सोडा, जर 2, 4 जरी एक जरी खेळाडू आपला ऑलिम्पिकला जर पोचला तर त्याचं जे समाधान आहे ना ते एक वेगळंच समाधान होईल. आणि माझी ही एक इच्छा आहे की आपल्यातून एक खेळाडू निर्माण व्हावा, 10 खेळाडू निर्माण व्हावे. ते ट्रेनिंग द्यायला तयार आहेत. आपण एक ट्रेनिंग सेंटर ओपन करूया आणि पुढे जाऊया. The reason behind is depend on several factors. The several factors including the altitude. You know, in our area is a bit higher altitude. It depends also with the belief. You know, in Kenya it's like a culture, and they believe that they can run. So the difference of India, I don't know now if they believe that. If we believe that we can train, we can make it to the top of the world. So in Kenya, it is a motivation that every young athlete is looking to be a world champion. If you go through there and find some small athletes training, if you ask them, what are your plans? They can tell you, we are aiming in future to be world champions. So if we are to train some young people here, we will have to build them in a way that they will have that vision, knowing that we are aiming at something in the near future, because it will not take so long before we eventually change the area. So it depends on this kind of motivation. सो अगदी सिंपल आहे. त्यांनी जसं सांगितलं एक विजन आणि एक खेळाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हे सिंपल म्हणजे अगदी सिमिलर आहे. आपण क्रिकेट, आपला मुलगा मुलगी जन्म झाला की आपण म्हणतो की क्रिकेट इंडियाच्या टीममध्ये जाणार. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तोच आहे की ॲथलेटमध्ये जाणार आणि ते वर्ल्ड चॅम्पियन. म्हणजे फक्त आपण त्या खेळाकडे बघत नाही, आपण दुसऱ्या खेळाकडे बघतो. तीच जर विजन, ते जर डेडिकेशन या खेळामध्ये ठेवलं तर आपणही होऊ शकतो असं त्याचं म्हणणं. For the nature, and that is where I'm coming. The nature of the road is international. Let me tell you this. It is international because if you look at it, it is not an easy course. You know, we go for some places and we find it is so flat, like Bali, like in Dubai, the rank, like in Paris, you find the road is totally flat. Your job is only to run in the same pace, but here it is a big challenge. Thank you very much. Thank you first for accepting. If you have accepted that we start the academy,
And what I would like to say is that we will begin from the ground. This is like breaking the ground. We start from zero, we build up slowly by slowly until a time we catch up. And the plan will be alright. The program is in athletics. We have the junior teams and we have the program of the senior. So we start from the junior program as we progress towards the senior. Yes, I want to ask you. Competition. So it is challenging by itself. So for us athletes also we have to go through that challenge so that as we always say, nothing comes easy. So we have to go through the challenge because whoever just that goes knew he was doing something which is challenging and you have to go through it. Are you going to run in this marathon? I'm going to run. Eventually I'm going to run to motivate the people, you know, because if I run here, it means I have motivated so many people here. A world champion running in your area means something big. So always they will always be saying, there was a world champion who came to run in this race. Why don't we go and run that race also to experience that and further? So for me also it is an experience because if I try to look at this race, it has two main challenges. That is humid and ebb and now. It is very different race from the races it is very different. So I'm also going to experience a new challenge.